ओके. अध्यात्म म्हणजे काय? आपण स्वतःचं अध्ययन करणे, आत्म्याचं अध्ययन, अध्यात्म. आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे स्पिरिट्सचा अभ्यास. ओके. हं. त्यामुळे अध्यात्म ह्याचा इंग्लिश ट्रान्सलेशन स्पिरिच्युअलिटी हा शब्द कम्प्लीट चुकीचा आहे. क्लिअर? लहान लेकरांना हं. आपल्याला काय सांगायचंय? तुम्ही स्वतःचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्ही कोण आहात? मग तुम्ही त्यांना काही गोष्टी सांगू शकता, राजाच्या गोष्टी किंवा महाभारतात, पुन्हा अं, भगवद्गीता सांगू शकतात, कृष्णाचं चरित्र सांगू शकता तुम्ही. पण हे कधी आत्ताच्या काळात बघितलं तर अभ्यास करता करता हे सगळं करावं लागणार आहे. दररोजचा हं. 1 तास तुम्ही त्यांच्याकरता ठेवा. आणि अभ्यास 24 तास करायचा नाहीये. अभ्यासाचा वेळ ठरवा. बाबा तुला 4 तास अभ्यास करायचा, ह्याच्यात अभ्यास करायचा, 4 तास खेळायचे. हे सगळं कम्प्लीट जो आहे तो त्यांना फॉर्मॅट द्यायचा आहे. पण सर आजकाल मुलांना 4 तास मिळतात कुठे? त्यांना ह्या सर्व गोष्टी शिकवायला आणि त्यांना जर आपण असं सांगितलं, की तुम्ही फ्री आहात. कशाच्या बाबतीत फ्री? शाळेने चार तर तास अडकवून ठेवलंय त्यांना. तुम्ही त्यांना अडकवून ठेवले 4 तासाकरता. हे 4 तास मिळत नाहीत म्हणून. शाळा किती वेळ असते? सकाळी 7:30 ला घर 7:30 सोडते. ते 2:15 ला घरी. बस. त्यानंतर कशाला तुम्ही ट्युशन ब्युशन लावतायत? मग घरामध्ये बोर होतं. माणसं दोघांचेच तोड, नाहीतर एकाचंच. मग बोर होतात मुलं. नाही, त्यावेळेस 4 तुम्ही मुलांना त्यांना जायचंय. त्यावेळेस तुम्ही त्यांना चेस शिकवा, गोष्टी सांगा किंवा त्यांना घरी अभ्यास करायला लावा. 2 तास अभ्यास कर, 2 तास खेळायला जा, बाकीचा वेळ झोपायचा. हे तुम्ही त्यांना लावायला पाहिजे. शाळेत मग काय करतील ते? शाळेत फुल फोकस राहतील. नाही तर आत्ता काय होते, हा ट्युशन मध्ये करू आम्ही. मग शाळेच्या जे तुमचे टीचर आहे शाळेमध्ये, त्यांचं काय? हा, ट्युशनला होतच आहे. ट्युशनला येतील मुलं. ही चूक आपली आहे. आपण त्यांना प्रॉपर गाईड करत नाहीयेत. आणि पण ही एकदम मुलं तर सर म्हणतात, की समोरच बसा. मग समोर बसूनच ए टू झेड मग आपण हे करायचं. म्हणजे स्पून फीडिंग कसं असतं त्या तुम्ही पद्धतीने. मग लावली कसं सवय करणार ती. आपण? तुमच्या समोर बसले होते आई नाही वडील. पण असं असं सोडलं तर मग नाही करत. मग टिवल्या भावल्या, मग हे बघ, मग ते ते चित्र काढ आणि हे कर. कसं? तुमचं त्याच्यावर कंट्रोल नाहीये. तुम्ही केलं असं? नाही. का नाही आपल्याला केलं? तर फटक्यांची भीती होती. मग तुम्ही मारा ना त्यांना. फटके. मग मी तेच म्हणते ना, असं काय तसं काय आपण कंट्रोलच करतोय ना त्यांना. आपण एक्झाम्पल मुलांचे का देतोय इतर? बघ ते बघ. कारण की का बाबा तुमच्यामध्ये एक आग जागावी. पण ह्याच्यामध्ये एक निगेटिव्ह हे पण आहे. जर मी कंपॅरिझनचं सांगतेय, की ती बघ, तो बघ, व्हॉट एव्हर एक्स वाय झेड. मग तिला आयुष्यभर कंपॅरिझन करण्यामध्येच आयुष्य जाणार. ती जगणारच नाही. फर्स्ट थिंग कुठलंही लहान मूल म्हणजे असं. फर्स्ट थिंग हां. त्यांना मारायची भीती टाकायची नाही आपल्याला. त्यांना सवय हं. लावायची आहे. सवय त्यांना लावायची आहे. बसण्याची हो. सवय लावायची आहे. त्याकरता तुम्हाला हं. बैठक नाही पाहिजे. कम्पेअर का करायचं? कंपॅरिझन का करायचं हे त्यांना सांगा. मोटिव्हेशनसाठी. हे त्यांना सांगा की हां. तुला कमी लेखण्याकरता नाहीये. किंवा तुम्ही हं, हं. वेगळं एक्झाम्पल द्या, ते कसे होते. हे कंपॅरिझन नाहीये. आपल्याला मोटिवेशन मिळण्याकरता आपण त्यांना बघतोय, हे सांगायचं. बघतो. ओके. हा. शर्मिला, आलं लक्षात? नाही ऍक्च्युली. झोपलीयस का तू? लक्ष नव्हतं माझं त्यांच्या. मुलांना अभ्यास कसा करायला लावायचं हे तुझ्यासाठी खूप कामाचं आहे आता. अच्छा. हा. ओके. अजून काही काही आहे? सौरभ जॉईन झाले नाही आज. कळलं पण का? सर स्व अभ्यासामध्ये आपण काय सांगू शकतो? फॉर एक्झाम्पल लहान मुलांच्या दृष्टीने. त्यांना पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं स्वाभ्यासात ब्रिदिंग कंट्रोल करायला लावणे. पण सर तुम्ही तर म्हणता ब्रीदिंग कंट्रोल केल्यावरती ते तर आपण एक बंधन घालतो ना, या कंट्रोल करतो स्वतःला. ते कंट्रोल करायला नाही लावायचं म्हणून? इनिशियल लेवलला तुम्हाला सवय लावण्याकरता कुठेतरी ते कंट्रोल मेकॅनिझम यायला पाहिजे. जर तुम्हाला फ्री व्हायचंय तर तुम्ही बच्चे जसं राहो. पण आपण मुलांसारखं राहू शकत नाही लहानसारखं. तर इनिशियल लेवलला त्याला तुम्ही कंट्रोलिंग मेकॅनिझम मधून बाहेर काढायचं. पूर्ण कंट्रोल नाही करायचे. बाबा तू 1 मिनिटामध्ये एवढे श्वास आणि ऑटो मोड मध्ये जायला पाहिजे. ते ऑटो पायलट मोड मध्ये.
कसं कंटिन्युअस नो. कसं आज समजा मनूला सवय लागली की बाबा 1 मिनिटामध्ये 2 श्वास घ्यायची ती, आपण तिला फोर्स करून करायला लावलं तर काही दिवसांनी जे काय करेल ऑटोमॅटिक करेल. आणि ज्यावेळेस ब्रिदिंग ऑटोमॅटिकली कंट्रोल होईल त्यावेळेस माइंड शांत असेल, अभ्यास एकदा केला लक्षात राहील, राग येणार नाही, शरीरातले सगळे जे मेकॅनिझम आहेत ते प्रॉपर चालतील. ओके. ज्यावेळेस बाळ असतं त्यावेळेस ते पाहिजे त्या श्वास घेतं, पण जसं मोठं व्हायला लागतं आपण त्याला संस्कार करायला लागतो. आणि संस्कार आपले चुकीचे होतात, आजच्या काळामध्ये संस्कार चुकीचे आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेतरी हम्म. बंधन घालून पुन्हा बंधनातून मुक्त करणे. ओके. आता आपण म्हणतो मेडिटेशन करायचंय, ध्यानात बसायचंय. ध्यान हम्म. ऍक्च्युअली ध्यानात बसण्याची प्रक्रिया का करायची आहे, तर तुम्ही सायलेंट सिटिंग करताय, तुम्ही ध्यान करत नाहीयेत. म्हणजे जेवढे लोक आज आपण म्हणतो 100 लोक घेतले तर 99% लोक हे ध्यान करत नाही, ते सायलेंट सिटिंग करतात. सायलेंट सिटिंग म्हणा किंवा सायलेंट होण्यासाठीची सिटिंग. ओके. मला शांत व्हायचंय. हम्म. आपण मेडिटेशनला काय काय म्हणतो, मला शांत पाहिजे, मला शांती मिळायला पाहिजे, मला काहीतरी कंट्रोल मिळाला, मला कुठं फोकस करायचा आहे. आपण बंधनात अडकायचा प्रयत्न करतोय, फ्री व्हायचा प्रयत्न करत नाही आपण. फ्री कधी हो आपण, हे न करता मला मिळतं का, त्यावेळेस मी फ्री असेल. मी मेडिटेशनला न बसता त्या स्टेटला राहू शकतो का, मीच आय एम फ्री. मला 24 तासातले 20 मिनिटं मी मेडिटेशनला बसलो तर त्याचा फायदा नाहीये ना. हम्म. बाकीचे 23 तास 40 मिनिटं काय करणार तुम्ही, ते तर वायाच चालले तुमचे. पण 24 तास तुम्ही त्या स्टेटमध्ये असाल, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये, तर तुम्हाला काय पाहिजे ते मिळायला लागेल ना. मीन्स यू आर कनेक्टेड विथ द डिव्हाइन पॉवर. मग सर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये बिझी असतो म्हणजे स्टडी करतो आहोत, व्हिडिओ बघतो आहोत आपले, तेव्हा आपला फोकस तिथे असतो, गाणी ऐकत असतो. ओके. समटाइम्स तर जेवण बनवताना पण विचार येतातच. या गार्डनिंग करताना तेव्हा पण नाही येत की कसं झाड लावायचं, कसं हे करायचं, त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्ड असतो. मग ते मेडिटेशन आहे का? ऑफकोर्स. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कृतीमध्ये फुल फ्लेज इन्व्हॉल्व होऊन जाता, दॅट इज मेडिटेशन. मेडिटेशन बसून तुम्ही ध्यान करा देवाचं, एक नो. पण मग ह्याला कंट्रोल नाही म्हणता येणार का? फॉर एक्झाम्पल माझं विचार भटकू नयेत म्हणून मी एखादे स्टडीचे व्हिडिओ दिवसभर ऐकते फॉर एक्झाम्पल, तर मग ते कंट्रोल करणं नाहीये का? ते कंट्रोल आहे, करायचं नाही ते. मग आपलं जेव्हा मन सांगेल तेव्हा करायचं या येस. कसं? मन कस सांगेल, मला वाटलं आता मला हे करायचंय. याच्याकरता सगळ्यात महत्वाची एक्सरसाइज काय माहितीये, हे जर करायचं असेल तर, हम्म. व्हेरी इम्पॉर्टंट, भूक लागल्यावर खायचं. टाइमला ओके. खायचं नाही. सकाळी 7ला ब्रेकफास्ट पाहिजे आणि दुपारी 1ला जेवण पाहिजे, रात्री 8ला डिनर पाहिजे, नॉट नेसेसरी. मग जेव्हा ह्याच्यामध्ये काय वेळेत, मेडिटेशन होणार? सॉरी, ह्याच्यामध्ये काय मेडिटेशन होणार मेडिटेशन नाही, भूक तुमची लागल्यावर? सवय ब्रेक मग करायची. ओके. हा, ही जर तुम्हाला सवय तुमची ब्रेक करता आली, भूक लागेल तेव्हा खायचं, त्याचे ऑटोमॅटिकली बाकीच्या स्टेटमध्ये, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहाल तुम्ही. ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस पाणी प्यायचं. मला आयुर्वेदाने सांगितलं 2 लिटर पाणी प्यायचे नाही, मला असं गळ्याला तहान लागेल त्याच पाणी प्यायचे मला. मला पण ज्यावेळेस सर मी हे हं, सॉरी मी हे अप्लाय केलं कारण की माझी तहान आता खूप कमी झाली आहे. मी अप्लाय केलं ह्या गोष्टी जेव्हा तहान लागते तेव्हाच पिते, पण मला दुसरं अल्टिमेटली त्रास होतोय. मग हे कसं? तुम्ही कुठेतरी चुकीचं करत असाल. तुमचं अजून तुम्हाला आवाज कळत नसेल, तुम्ही बॉडीची जो व्हॉइस असतो बॉडीचा तो कळत नाहीये. कुठंतरी काहीतरी चुकत असणार, त्या पण अनालिसिस करू आपण एक एक गोष्टी. पण ज्यावेळेस तुम्ही ओके. जेवणाची सवय ही मोडाल, मला यावेळेसच जेवण लागतं, मला भूक लागेल त्यावेळेस जेवण करायचंय, ही ज्यावेळेस कराल तुम्ही, त्यावेळेस तुमची बॉडीची 90% प्रॉब्लेम असे सॉल्व्ह होऊन जातील. मग सर समजा रात्रीच्या 12ला आपल्याला कडकडून भूक लागली, तर तेव्हा उठून जेवायचं जेवायचं. हो. या स्किप करायचं? नाही जेवायचं, काय स्किप करायचं. बॉडीनं काहीतरी डिमांड केली ना, ती द्यायची ती जेवण. रात्री 12 असो की 2 असो, बाळाला रात्री भूक लागली, बाळ उठतं का नाही, रडतं, हो. मग तुम्ही दूध वगैरे पाजवता. युअर चाइल्ड. हम्म.
बाळासारखं वागायला लागला तर तुम्ही कंटिन्युअस त्याच्या कनेक्शनमध्ये असता. बाळ काही विचार करत नाही, पुढचं टेन्शन असतं, मागचं टेन्शन नसतं. चॉकलेट दिले की झालं त्याचं काम. मग ओके. आज ऑफिसला काय झालं तर मग उद्या ऑफिसला काय होणार आहे, काही घेणं देणं नाहीये. आत्ताच्या क्षणात जेव्हा जगायला लागाल ते तुमचं मेडिटेशन असणार आहे. मग आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचंय या तुम्ही कोण काही होता स्टडी केली पाहिजे, हे केलं पाहिजे असं काही? ते ऑटोमॅटिक डाउनलोड येतील तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही त्या स्टेजला जाल ना, तेच ऑटोमॅटिक डाउनलोड यायला लागतील. आणि सर मी 2 दिवसापासून स्वतःला पुश करतेय त्या गोष्टीसाठी. जे विचार नाही येत आहेत ना, नाही नाही आपण म्हणजे सांगायला तरी पाहिजे ऍटलीस्ट युनिव्हर्सला की काय पाहिजे काय नाही, त्याशिवाय कसं मिळणार. तर ह्या संभ्रमामध्ये होते मी. युनिव्हर्सला सांगायचे तुम्हाला, पण कसं सांगायचंय आज आपल्याला शिकायचंय ते. आपली ओके. सांगण्याची पद्धत पण चुकते, ती आज आपल्याला बरोबरच हे कळायला पाहिजे. आज मला एक गोष्ट सांगायची रावणाची. रावण कोण होता? शिवचा परमभक्त. ओके. अजून? ज्ञानी. ज्ञानी. अजून? रावणाने एकदा चूक केली, आपण त्या आयुष्यभर जाळतोय अजून. दरवर्षी त्याला जाळतो आपण. ऍक्च्युअल राम आणि रावण ह्या दोन शब्दांचा विग्रह जर आपण केला, राम हा आंतरिक आतमध्ये असलेला, आपण राम राम करतो, राईट? म्हणजे इथल्या रामाला आपण वंदन करतो, शांत आहे. रावण हा शब्द तुमच्या मनामधल्या विचारांना रावण म्हणलेले. मनामध्ये जे काहूर उठतं आपल्या विचारांचं, लस्ट, गिल्ट, जे काही असतील तुमचे विषयांचे काहूर. विषय म्हणजे कोणते विषय असतील? विष समान विषय, विषया समान विषय म्हणून विषय शब्द हा तसा आलेला आहे. आपण सब्जेक्ट म्हणतो ना, सब्जेक्ट नाही तो, हा हम्म. विषय आहे. विष समान विचारांना विषय म्हणलं जातं. मराठी हा विषय नाहीये, हिंदी हा विषय नाहीये. ते चांगले आहेत, ते विष नाहीयेत. पण त्याला देताना त्याने असं विषय नाव दिलंय. विष समान विचार जे असतात ते विषय. जेवढे विषय आपल्या मनात येतील ते रावण आहेत. रावणाला किती डोके होते? हा. दा. फिजिकली पॉसिबल आहे का? नाही. मग काय सांकेतिक भाषेत काय सांगितलं जातं ते? थॉट्स. सॉरी. थॉट्स. विचार. हा, विचार एक म्हणू शकतो, पण सांकेतिक भाषेत त्याला जे आपले गुरु किंवा ज्यांनी शास्त्र लिहिले त्यांनी आउटसाइडर नाही लिहिलं, इनसाइडर सगळे लिहिलंय. एका स्टोरीच्या स्वरूपामध्ये आतल्या घटना लिहून ठेवलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्याचे विचार कुठून होतात, किंवा एखादी ऍक्शन घ्यायची ती कुठून होते ऍक्शन? नाभीतून. सर्वज्ञ. आतून माइंड मध्ये ना. नाभीतून. नाभीचक्र हे ऍक्शनचं चक्र आहे, विचारांचं चक्र आहे. आणि नाभीच्या तिथे 10 पेटल्स आहेत, ते 10 डोके आहेत त्याचे. म्हणजे त्याच्या मनात एवढे विचार होते, रावणासारखे ते नाभीमध्ये सगळे स्टोअर्ड होते. आणि रावणाला कसं मारलं रामानी? नाभीवर बाण मारून मारलेले. त्याचे डोके कापले तरी पुन्हा डोके येत होते, असं कधी म्हणतात ना. म्हणजे विचार पुन्हा पुन्हा येत होते. ज्यावेळेस विचारांचं मूळच कापून टाकलं त्यावेळेस रावण मेला. लॉजिक समजतंय? हो. मग आपल्यातल्या रावणाला मारायचंय तर आपलं कुठं लक्ष द्यावं लागेल आपल्याला पहिल्यांदा? नाभीवर. नाभी चक्रावर. मग नाभी चक्र लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं आपल्याला नाभीचं? योगामध्ये कोणती क्रिया जेवण. करायची? उडियान बंद, नाभीचाच आहे. अजून कपालभाती. कपालभाती. ज्यावेळेस तुम्ही उड्डाण बंद आणि कपालभाती ह्या दोन गोष्टी करता त्यास तुमचे विचार ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतात. आन्सर बंदास. हा, मूलबंद आहे. इन बंदास. मूलबंद, जालंधर बंद. जालंधर बंद, उडियान बंद. उड्डाण बंद. मूलबंद, उड्डाण उडियान बंद बंद, खूप महत्वाचं आहे. जालंधर बंद. उड्डाण बंद, कपालभाती हे तुम्ही दोन गोष्टी जर केल्या तर तुमची विचार क्षमता, पोट साफ होतं आणि पोटात जे काही विकार आहेत ते सगळे निघून जातात.
हा, बघितलं तिनं, मला कळालं. पोटातले आणि मनातले सगळे विकार निघून जातात. कारण तुमचे विकार जे आहेत, आपले प्रत्येक माणसाचे विकार कुठून येतात तर आपल्या पोटातून, गट फिलिंग मधून विचार येतात. आणि जेवढं पोट खराब तेवढे तुमचे विचार जास्त. जेवढं पोट खराब तेवढं तुमचं हार्टवर प्रेशर येणार. जेवढं पोट खराब साफ नसेल तेवढे हार्टमध्ये म्हणजे वायू तयार होऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, हार्टचे, त्यांच्या पोटाचे प्रॉब्लेम त्यांना आहेत. आणि जिथे जिथे हार्ट अटॅक आले त्या एका स्टडीमध्ये बघण्यात आले, ज्यावेळेस हार्ट अटॅक येतात त्याच टॉयलेटमध्ये असतात. जनरली टॉयलेटमध्ये प्रेशर देताना हार्ट अटॅक आले. जर तुम्ही उड्याण बंद लावून किंवा कपालभातीचं केलं तुम्ही स्पेशली, तर तुमचे पोटाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, हार्टचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आणि पोटा रिलेटेड जे काही इश्यू असतील सगळे. उड्डाण बंद म्हणजे कसं करतात? उड्याण बंद नेटवर्क बघ. हम्म. बर. किंवा मग सुवर्णाला कॉल करायचा. शी इज अ मास्टर, ट्रेन अच्छा. योगा मास्टर. ऍक्च्युली पहिल्यांदाच ऐकलंय उडियान पण. उड्याण बंद माहित नाही. हम्म. ओके, सुवर्ण, एक व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करा मनूचा आणि पाठवा उड्याण बंदचा. ओके. मी ग्रुपवर शेअर करतो. ओके, मागच्या ह्याच्यातलं काही कोणाला विचारायचंय किंवा काही एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे? काही काही मागच्या वेळी प्रश्न पण दिले होते काही, त्याचे उत्तर शेअर केली ना सर पर्सनल. काय काय होतं मेसेज मला आठवत नाही. विशालनी शेअर केली नाही, विशालला काढून टाकू आपण. मी रिप्लाय केलेला मेसेजेसला आणि आपलं बोलणं पण झालं होतं. मला आठवत नाही पाचचं. वाईप आउट. तुझं नाव 3 लक्षात प्रश्न आहेच, होते. मोठं मान. आ? तुझं नाव लक्षात आहे, मोठं मान म्हण. इथे दिसतंय म्हणून ते. हा, तिथं दिसतंय म्हणून ते सुद्धा. दिसतंय म्हणून असेल ते सुद्धा. ओके, 3 मी प्रश्न आत्ता होते. काय विचारतोय, आपल्याला ग्रुपमध्ये ते शेअर करायचं. बरं. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, आणि ह्याच्याबरोबर कोणा दुसऱ्याचा एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला ऍडिशन घेता येईल. 3 तर प्रश्न टॉपिक चालू होते. करायच्या आधी जस्ट मला काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे आता तुम्ही जे डिस्कस केलात ना मेडिटेटिव्ह स्टेट बद्दल, त्याच्याबद्दल हम्म, काहीतरी बोलायचं. म्हणजे हा हम्म, क्वेश्चन पण आहे माझा हम्म, आणि हे पण आहे. माझा एक मित्र आहे ललित नावाचा, हम्म, आणि तो मुलगा म्हणजे इतका बेफिकर आहे ना, म्हणजे त्याला आणि तो कुठे बसल्या बसल्या त्याचं ध्यान लागतं त्या मुलाचं. हम्म. बसल्या बसल्या जिकडे मंदिरात बसून दे, ऑटोमध्ये बसून दे, जिथे बसतो तिथे त्याचं ध्यान लागतं. पण त्याच्यामुळे तो ना इतका बेफिक्री झालाय, असं म्हणजे कॉल चालू असताना हा घोरत असतो. आणि लिटरली म्हणजे त्याला उठवावं लागतं बाजूला, नारी तुझा कॉल चाललाय म्हटलं, हा बोलवतायत म्हणून. तो पण, आणि त्याचा ओव्हरऑलच त्याचा सगळ्याच त्याच्या तो त्याचा ऍटिट्यूड ना सगळ्यात त्याच्या कामात आलाय तसाच. म्हणजे बाहेर कुठे जायचंय तर हा एकदम आरामशीर त्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे तसा, बसच्या वेळेला पोहोचेलच अशातला भाग नाही, त्याच्यामुळे त्या बसेस सेव्ह होत आहेत. पण तो तसा त्याच्या त्याच्या वर्ल्डमध्येच असतो तो. तर मग ह्या ज्या स्टेट्स आहेत, तुम्ही जर म्हणताय की आपण मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहिलं पाहिजे किंवा त्याच्यात कन्सिस्टंट, इट्स अ प्रोसेस. हम्म. पण मग ही प्रोसेस असं जर झालं तर इट इज ऑल्सो हार्मफुल ना, कारण आपण अगेन जरी आपण सगळीकडनं मुक्त व्हायचं म्हटलं तरी बाकीच्या गोष्टी ह्या बंधन तर आहेतच ना आपल्याला, वेळेची बंधनं आहेतच ना, त्याला आपल्याला फॉलो करावंच लागणार. करेक्ट. तो जो मेडिटेशन करतो ना, तो मेडिटेशन नाहीये, ते डिस्ट्रक्शन आहे. मेडिटेशन या शब्दात, ध्यान या शब्द अर्थ काय, तुम्ही अवेअर राहायला पाहिजे. तुम्ही जे काही करता अवेअरनेस असताना तुम्ही कनेक्ट पाहिजेत. मी तुमच्याशी बोलतोय मीन्स मी आता मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे, पण मी तुमच्याशी बोलतोय, मला बाजूचं ऐकू येतंय आणि त्याच्यात माझा फोकस आहे तुमच्यावर. दॅट इज मेडिटेशन. पण मग त्याला सर, हा बोला बोला. सगळं सोडून देणं, फक्त एकच करणं हे नाहीये. दॅट इज डिस्ट्रक्शन. म्हणजे त्याला कुठंतरी प्रॉपर गायडन्स मिळालेली नाहीये. हा, गायडन्स नाही तिथं, खरंच आहे, बरोबर आहे ते. बरोबर मेडिटेशन या आहे. शब्दाचा अर्थ, ध्यान शब्दाचा अर्थ हाच आहे की ध्यानात असणे. माझं प्रत्येक ठिकाणी ध्यान आहे, पण माझं फोकस कुठे, मी आता तुमच्यावर आहे. आत्ता माझ्या घरात पाल चालली मला लक्षात येईल, कुठं बाहेर पाऊस पडतो लक्षात येईल, कुणी बेल लक्षात येईल, पण फोकस काय माझा, तुमच्यावर फोकस आहे.
ते मेडिटेशन आहे, ते ध्यान आहे. आणि ध्यान या शब्दाचा अर्थच आपलं विशालचं बहुतेक माझं बोलणं झालं होतं. ध म्हणजे काय? धियो यो नहा प्रचोदयात, गायत्री मंत्रात ध आहे. आता मी त्या धला धन हा शब्द वापरतोय. धन. मग कोणते धन असेल ते? म्हणजे शारीरिक धन असेल, तुमची म्हणजे प्रकृती चांगली ठेवायची असेल, किंवा स्पिरिच्युअलचं धन असेल, मटेरिस्टिक वर्ल्डमध्ये धन असेल, कोणतंही धन. आणि यान, ध्यान, ध आणि यान. यान म्हणजे काय? वाहन. वाहन. मंगलयान, चंद्रयान. धनापर्यंत जाणाऱ्या मार्गासाठी आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे ध्यान. मला काहीतरी अचीव करायचंय, धन अचीव करायचंय. धन कोणत्या प्रकारचं असते आता आपण, दॅट डिपेंड्स, की मला नोकरीमध्ये पाहिजे, मला पैसे पाहिजेत, मला धनधान्य पाहिजे, जे काही असेल ते धन आपण शब्दाला हे केले. धन म्हणजे पॉझिटिव्ह पण झाला समजा तो. तर धनापर्यंत जाणारा वाहन हे ध्यान आहे. मग तुम्ही त्यात काय ध्यानात आणता, त्याच्यावर तुमचा फोकस पाहिजे. आता मी ध्यान करत असताना समजा मला आज मला शिकवायचंय, तर मी काय विचार कर की ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकवायचं, आज काय काय आपल्याला डिस्कस करायचं, हे गोष्टी डिस्कस करायच्यात. आधी अनुभव काय ते सगळे शेअर करून घ्यायचे, नंतर मेडिटेशनबद्दल बोलायचे, नंतर ओमबद्दल बोलायचे, आणि नंतर आपला क्लास संपवायचा आहे. हे काय केलं मी, व्यवस्थित तयार केलं. पण माझं असं आहे का मी झोपी गेलो, ध्यान क्लास चालू आहे? नाही. जर तुम्हाला स्पिरिच्युअली, सॉरी, आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर तुम्हाला मार्गदर्शक पाहिजेच पाहिजे. मी गुरु म्हणत नाहीये, गुरु मिळणं नशिबाने मिळतो, पण मार्गदर्शक पाहिजे. जोपर्यंत मार्गदर्शक नाही तोपर्यंत भटकंती होत राहते. मार्गदर्शक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यूट्यूब इज नॉट मार्गदर्शक मीडिया. यूट्यूबवर फक्त सेल्सचे. हा, युट्यूबवर तुम्हाला मिळू शकतं मार्गदर्शन ओशोच्या ह्याच्यातून. जर तुम्ही ओशोला काही ऐकलात, ओशो तो मार्गदर्शन मिळू शकतं. पण त्या लेवलला समजायला पण तुमची ती लेवल पाहिजे, की आपले ते ओशो समजायला पाहिजे. ओशोचे काही काही डिस्कोर्स एवढे चांगले आहेत, पण ते खूप लेवलचे आपल्यावरच जातात ते. म्हणजे असं वाटतं की कुठं बाउन्सर चाललाय सगळा तो. बट ओशो इज द बेस्ट. आणि जेवढे की स्पिरिच्युअल लीडर्स बघितलेले आहेत मी, जे स्टेजवर बसून बोलतात, ते ओशोला फॉलो करतात, ओशोच सांगतात. ते वेगळ्या रूपात काही शब्द इकडे तिकडे करून ओशोलाच सांगतात. कुणी मान्य करतं नाही का, सद्गुरू पण ओशो सांगतात. कुणी मान्य करतं नाही करतं, पण ओशोच सांगतात. ओके, अजून काही प्रश्न? मला मागे तुम्ही जे प्रश्न विचारला होता ना, कुठलं कर्म ज्याची अपेक्षा नाही, हा, ते मला नाही माहिती. कुठलं? कुठलं कर्म ज्याची हा, अपेक्षा नाही? असं कुठलं कोणतंच पण. कर्म नाहीये. हा, एक्झॅक्टली. असं कोणतंच कर्म नाही, ज्याची अपेक्षा नाहीये. हम्म. त्याच्या कर्मण्यधिकार असते हा श्लोक चुकीच्या अर्थानं इंटरप्रिट केला गेलेला आहे. आणि हे कुणी केला? इस्कॉनचे कोण होते ते? हा, प्रभुपाद. प्रभुपाद. म्हणजे त्यांनी भगवद्गीतेची वाट लावण्याचं काम इस्कॉनने केलेलं आहे. कारण त्या हम्म. एवढं वेळ करतात, आणि ते मायक्रोसॉफ्टचे, इंटेलचे लोक सोडून, त्यांचे लाखो करोडचे आहेत, ते सोडून ते भगवद्गीता रस्त्यावर विकायला लागलेत. दॅट इज हम्म. रॉंग. कोणतं असं कर्म नाही. कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, तू ध्यान दे, तुला काय करायचंय ते, फळ देणारा मी आहे. जर मी गाडीत बसलोय तर कुठं जायचं माहित नाही, तर जाणार आहे का मी? नाही. मला जाण्यासाठी लागणार आहे. मला दिल्लीला जायचंय, मी तिकीट काढलं, विमानात बसलोय, दिल्लीला जातो मी. नाही तर उपयोगच नाही ना. त्यामुळे मेडिटेशन करताना तुम्हाला अवेअरनेस पाहिजे. आणि तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये असता ह्याचा अवेअरनेस नाही, म्हणून तुम्हाला बसावं लागतं. बाळाला अवेअरनेस असतो, तो काय करतोय ते. आईनं आवाज दिली की तिकडे बघ, इकडे आपण चुटकी आवाज दिली की बघ. पण तो त्याच्यात हे असतो, तल्लीन असतो त्याच्या कामामध्ये. म्हणजे मेडिटेशन हे अवेअरनेसचा प्रकार आहे.
ज्यावेळेस तुम्ही अवेअर राहता त्यावेळेस तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये कोणतंही काम करा. ऑफिसचं काम करताना पण तुम्ही इकडे लक्ष देता, बाकीचा सराउंडिंगचा अवेअरनेस आहे, मीन्स यू आर इन मेडिटेटिव्ह स्टेट. आणि ज्यावेळेस तुम्ही या स्टेजला जाता किंवा जायचं तुम्ही प्रयत्न चालू करता, दॅट टाइम यू आर फ्री. कारण तिथे बंधन न करता तुम्हाला काम होऊन जातं ऑटोमॅटिकली. फोर्स करायची गरज पडत नाही, मला हे काम करायचंय नाही, ऑटोमॅटिक तो फ्लोमध्ये काम होऊन जातं. बाकीचा अवेअरनेस आहे, टेन्शन नाही येतं, काम होतं, वेळेत काम संपतात. एक्सपेक्टेड रिझल्ट जे म्हणतो आपण ते येत राहतात. आता सिम्पल, मी आता ठरवलं होतं की काय आपण डिस्कस शिकवायचं आणि डिस्कस काय करायचंय. टॉपिक वेगळा आहे, आपण बोलतोय वेगळं, पण अवेअरनेस आहे की आपलं कुठं जायचंय ते, तो फ्लो येऊन जातो. आणि याच्याकरता गुरुकुलमध्ये 12 वर्षांत पाठवत होते. आठवते तुम्हाला गुरुकुलमध्ये काय करायचं ते? मग गुरुकुलमध्ये गेले काय करणार ते? पांडव गेले, अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली, भीमाला गदा शिकवली. पण अर्जुनाला पण गदा येत होती आणि भीमाला पण हे येत होतं, धनुर्विद्या येत होती. पण कोणाला कशात पारंगत करायचं हे ते ठरवायची, तुझी कशात मास्टरी आहे. त्यामुळे आपण अध्यात्मामध्ये पण कोणत्या फील्डमध्ये जायचं, ती मास्टरी कशी करायची हे माहिती पाहिजे, पण बाकीच्या गोष्टी माहिती पाहिजेत ना. जसं हिलिंग करताना समजा मी लावा फेरा हिलिंग करतोय, पण बाकीचे हिलिंगच्या मॉडेलिटी मला माहिती पाहिजेत. म्हणजे ते करत असताना सपोर्टिव्ह काय आहे ते हे गोष्टी आहेत. समजा मी आता कोडिंग करतोय, प्रोग्रामिंग करतोय, मला सी येतं, सी शार्प येतं, C++ बाकीचे पायथन पण माहिती पाहिजे मला. अकाउंट्स करतो, अकाउंट्स करताना बाकीच्या गोष्टी माहिती पाहिजेत, सेल कसा होतो, काय नाही काय नाही. ह्या सपोर्टिंग गोष्टी जास्त मला यायला लागतात, तर ऑटोमॅटिक तुमचं काम कमी होतं आणि तुम्ही फ्रीडममध्ये काम करता. आपला उद्देश काय आहे मीटिंगचा किंवा डिस्कशनचा? मुक्त होणे. मुक्त कशापासून होणे? जे तुम्ही फोर्सफुली करताय त्यातून मुक्त होणे. आणि कसं होणे? अवेअरनेस ठेवून होणे. एखादी गोष्ट करताना मी अवेअर असेल तर मी मुक्त आहे, मी अवेअर नसेल तर मी बंधनात आहे. समजते? मग सर एखाद्या आपल्या फॅमिलीमध्ये, नाही तर हं. आपणच काही कधी कधी आई वडील आपल्याला असं फोर्स करतात की तू इंजिनियरच हो या डॉक्टरच हो, आणि त्या मुलाला करायचं असेल मुलीला करायचं नसेल, मग ते पण बंधन नाही का? जबरदस्ती ती स्टडी केली आहे आणि आपण त्याच्यामध्ये पारंगत पण आहोत, पण आपल्याला ते आवडत नाहीये, बंधन आहे. मग ते बंधन नाही का? बंधन 100% बंधन आहे. मग ज्या टायमाला हे कळेल तेव्हा सोडून द्यायचं? हो, सोडून द्या. सोडून दिलेले आहेत लोक. IIT इंजिनिअरिंग केलं, खरगपूरचे माझे काही क्लायंट आहेत, दिल्लीचे आहेत, त्यांनी IIT टॉपर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. आज ते बँकेमध्ये क्लार्कची अकाउंटची नोकरी करतायत. IIT ओके. टॉपर्स. IIT टॉपर समोसे विकतायत, माहित असेल. IIT चहावाला पण आहे, कारण त्यांची हम्म. मास्टरी त्याच्यात आहे. हा, त्याच्यात ते परफेक्शन होऊ शकतं. अजून एक कोण दिलं परफेक्शनिस्ट, कोणी लिहिलं होतं? कोणात खूप परफेक्शन परफेक्शन पाहिजे असतं. परफेक्शन म्हणजे काय? कुणी लिहिलं होतं परफेक्शनचं? माझे कोट मी म्हणजे आय थिंक ते मी स्वामी दिलत. विवेकानंद. कोणी ते बोलत होतं, ओव्हरलॅप झाला आवाज. मी प्रीती बोलते, ते परफेक्शनचं मी टाकलं होतं. हा, परफेक्शन म्हणजे काय? तुमची कुठेतरी कमतरता आहे हे तुम्ही दाखवताय दरवेळेस. मी परफेक्ट कधी होऊ शकतो? माझी कमतरता असेल तर मी ते रि रिवर्क 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 करत राहील मी. समजा मला योगाचे एक आसन करायचे, मला पद्मासन करायचे, परफेक्शन कसं होईल? पूर्ण पद्मासन झाल्यानंतर परफेक्शन होईल. पण जोपर्यंत मी पूर्ण करणार नाही तोपर्यंत माझी कमतरता आहे. आणि मी युनिव्हर्स सांगतो दरवेळेस की मला कमतरता आहे, कमतरता आहे, का आपण कधी परफेक्ट होऊ शकत नाहीत. जे आहे त्यात तुम्ही आनंद माना. हा, इम्प्रुव्हमेंट पाहिजे, परफेक्शनिस्ट नको आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं, सायन्सचे सगळेजण आहे स्टुडंट आहेत. ऑक्टेट माहिती आहे? ऑक्टेट? येस, नो?
आपले मॉलिक्युल असतात ना त्याच्या भोवती 8 असे अणुरेणू फिरत असतात. हम्म. ज्यावेळेस 8 आकडा कंप्लीट होतो त्यावेळेस तो परफेक्ट होतो, त्याची ग्रोथ होत नाही. त्यामुळे आपलं ग्रोथ कधीच करायची नाहीये. इव्हन आपण वास्तूमध्ये एकदम सारख्या साईड असलेले प्लॉट कधी घेत नाहीत, कारण तिथं ग्रोथला स्कोप नाहीये. तर परफेक्शनिस्ट कधी व्हायचं नाही, आपल्याला कमतरता ठेवायची म्हणजे आपली ग्रोथ होते. आणि ज्यास ग्रोथ व्हायला लागतेच फ्रीडम असतं. परफेक्शन झाले की पुढं काय करायचंय? आणि देवानं पण आपल्याला परफेक्ट बनवलेलं नाहीये. प्रत्येकात काहीतरी खोट आहे, प्रत्येकात. येऊन झाडांमध्ये पण खोट आहे, माणसांमध्ये तर आहेच आहे, सगळ्यात खोट आहे. आहे, खरंच आहे. त्यामुळे परफेक्शन नाही आपल्याला, आपल्याला इम्प्रुव्हमेंटसाठी पाहिजे. जसं आपण इम्प्रुव्हमेंटचं काम करू त्याच फ्रीडमनं काम करू आपण. माझा हे करण्याचा उद्देश आहे की आपल्याला मुक्त होऊन काम करायचंय. मग परफेक्शनिस्ट नको आहे आपल्याला, टाइम फॉलो करायचा नाहीये. मी काय म्हणतो नीट लक्ष द्या, परफेक्शन व्हायचंच नाही तर सोडून द्या. टाइम पण फॉलो करायचा नाहीये. मला भूक लागली त्यावेळेस मी जेवण करेल, आणि हे करा. माझं झालं नाही, मी मान्य करतो. मग एक ठिकाण मला चुकतंय अजून, का सकाळी 7ला ब्रेकफास्ट पाहिजे तो पाहिजेच आहे. अजून माझ्यावर कंट्रोल आलेला नाही माझा, पण मी तुम्हाला सांगतोय करा म्हणून. लेट्स ट्राय. माझं 7:30 पर्यंत माझं मागं पुढे झालंय आता, पण होईल ते सुद्धा. पण ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट ठरवता त्यावेळेस ती करायची. रात्री 2ला भूक लागली त्यावेळेस खा, कारण बॉडीची डिमांड आहे, काहीतरी नीड आहे. रात्री 8ला जेवायची गरज नाहीये, जेवण करायचं नाही. पण आता मला जर का रात्री 12 वाजता फालुदा खावासा वाटला आणि मला डायबिटीज तर मग खायचं, असं मला बऱ्याच वेळा वाटतं आणि खायचं. खायचा. हा, काही होत नाही. आवडतं. डोक्यातलं पहिल्यांदा हे काढून टाका की मला डायबिटीस आहे. 3% डिसीज किंवा 4% डिसीज हे व्हायरल आहेत, बाहेरून येतात. बाकी 96% हे आपले आहेत. सगळ्यात महत्वाचं डायबिटीस, सेकंड ब्लड प्रेशर, त्यानं सगळे चालू होतं. डायबिटीस कमी करायचं असेल तर सगळ्यात चांगला उपाय फ्रीडमने वागणे. नो टेन्शन. आता ह्याच्यात टेन्शन घ्यायचं नाही हे सांगितलं, लोकांना टेन्शन येतं का नाही घ्यायचं. आहे तसं, मी आज एकाला कन्सल्टेशन करत होतो. सर टेन्शन घ्यायचं नाही, मग करायचं का आता? मग त्यांच्या आयुष्यात फक्त टेन्शनच आहे. मग खाली दिमाग शैतान का घर, अरे होत नाही. टेन्शन घेतल्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही. आमचं आहे क्लायंट आमचा, तो सतत टेन्शन असतं, माझं पुढचं काय होईल, माझं घर झालं आता, मला जागा घ्यायची आहे, माझ्या मुलाचं काय होईल. सतत तोच विचार. शेअर्समध्ये एवढे पैसे लावलेत, मग ते किती कमी होतात, इकडे आलो मग कसं. कळालाच. पण तिचा जीवन जगतच नाहीयेत, ओढतायत फक्त ते. आणि मला तुम्ही 5-7-10 लोक जे आहेत त्यांना जीवन जगायला शिकवायचे. मी पण जगायला शिकतोच आहे, तुम्ही पण जगायला शिकायचे. ओढायचं नाही आपल्याला. ओके, आजचा टॉपिक जो आहे तो मला महत्वाचा सांगायचा आहे, ओम बद्दलचा. ओम मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. आता मी सांगतो मेडिटेशन करायचं नाही, पण मेडिटेशन करायला लावतोय आज. त्याचं कारण आहे, ओम हा शब्द कसा बनलेला आहे? अ, अ, ओ, ओ म. आणि म. 3 शब्दांचा, राईट. म. अ, ओ, म. पण ओम हा शब्द 4 ने बनलेला आहे. 4 लेटर्स आहेत त्याच्यामध्ये. आपण ते बघू कोणते आहेत ते आज. रावणाची एक गोष्ट लक्षात आली ना तुम्हाला? हम्म. आता आजचा जो आपल्याला हा टॉपिक घ्यायचा आहे ना, हा ऑब्झर्वेशन टॉपिक आहे. मी तुम्हाला ओमचं मेडिटेशन देण्याचं कारण हे की सिम्पल आहे, पण ऑब्झर्वेशन मेडिटेशन करायचं आहे आपल्याला, आणि तो प्रत्येक ठिकाणी अप्लाय होणार आहे. नीट लक्षात, मी काय म्हणतोय, ऑब्झर्वेशन मेडिटेशन करायचे. बसायचं नाहीये. हे आता जे आपण करणार आहे थोडं प्रॅक्टिससाठी, ते ठीक आहे, पण
प्रत्येक वेळेस तुम्ही जे काही कार्य करताय ऑब्झर्व करायचे, काय करायचंय ते. लेट स्टार्ट. बघू आपण एक त्यात प्रगती कशी होती ते. दिसतंय का? हो. मेडिटेशन थ्रू ऑब्झर्वेशन. ऍक्च्युअली 9th सेशन आहे हा, पण मी आज घेण्याचं कारण आहे की आपल्याला ते प्रॅक्टिस व्हायला पाहिजे म्हणून. हा 9व्याच्यात जाणार होता, पण थोडं आधीच घेतो मी याच्यात. व दिसा से 9th सेशन आहे हा. मेडिटेशन इज नॉट क्रिएटिंग अवेअरनेस, इट इज रिकग्नायझिंग अवेअरनेस ऑलरेडी प्रेझेंट. आता विशालने जो प्रश्न विचारला होता, तो मुलगा झोप काढतो नाही, अवेअरनेस पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टीचं. जस्ट रिकग्नाइज युअर अवेअर, दॅट इज मेडिटेशन. तुम्ही जेवण करताना अवेअर असाल, मी काय खातोय, कोणता घास खातोय, त्याची टेस्ट कशी आहे, दॅट इज मेडिटेशन. आपण एक बाईट घेतला पोळी भाजीचा, भाजीमध्ये कोणते मसाले टाकले आणि कोणत्या कंपनीचे आहेत हे जस्ट कळायला लागेल न बघता, ते तुमचं मेडिटेशन परफेक्ट झालं. हॉटेलमध्ये गेला, जेवण करायला लागलात, तर जेवण कोणत्या माणसाने बनवलं, त्याचं वय काय हे जर कळालं, ते मेडिटेशन झालं. आणि हे पॉसिबल आहे. तुमचे टेस्ट बड जस्ट हे व्हायला, जसं आपण म्युझिक ऐकतो आणि ऐकताना आपण जर त्याचं बायफरेट करायला लावतो, कोणतं तानपूर आहे, कोणती पेटी आहे, कोणता तबला आहे, त्याच आपले कान तसे ट्रेन झाले तर ते आपलं अवेअरनेस होतो, ते आपलं मेडिटेशन होतं. कोण बोलताना कोणत्या दिशे, आता वास्तूवाले बरेच आहेत ह्याच्यामध्ये, एखादा क्लायंट बोलताना कोणत्या दिशेतून बोलतो, प्रश्न सांगितला तर कोणत्या दिशेतला प्रश्न आहे हे जर कळते ते मेडिटेशन झालं. कोणत्या प्लॅनेटच्या रिलेटेड प्रश्न विचारतोय ते मेडिटेशन झालं. इथे लक्षात, मेडिटेशन इज द अवेअरनेस प्रोसेस, नॉट डीपनिंग प्रोसेस. जरी तुम्ही डीप गेलात तरी अवेअर पाहिजेत. जायचं कसं बघू आपण. आजचा आपला ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यात ओम मेडिटेशनचं ठेवलेलं आहे, अ उ म. आणि फोर्थ जो आहे तो तुरीय अवस्था आहे. अ उ म झाल्यानंतर जो सायलेन्स येतो, आपण एक श्वास घेतो, श्वास आतमध्ये आला आणि श्वास बाहेर जाताना जो मध्ये गॅप येतो ना, ती तुरीय अवस्था आहे. एक आपली असते जागृत अवस्था, एक असते मेडिटेशन स्वप्नातली अवस्था, तिसरी असते झोप, आणि चौथी असते तुरीय अवस्था. मेडिटेशन आणि झोपमध्ये काय फरक आहे, कोणी सांगेल? झोपेमध्ये आपण अवेअर नसतो, मेडिटेशन मध्ये आपण अवेअरनेस कडे जातो. येस. पहिली आहे आपली जागृत अवस्था, दुसरी आहे झोपेची, तिसरी आहे मेडिटेशनची, आणि चौथी आहे तुरीय अवस्था. म्हणजे माझा श्वास आतमध्ये गेलाय आणि तो बाहेर यायच्या आधी आणि आतमध्ये गेल्यानंतर जो गॅप येतो ते तुरीय आहे. आणि आपल्याला तो गॅपला पकडायचा आहे. आपल्याला ओमच्या मेडिटेशन मध्ये तो गॅप पकडायचा आहे. हा विशाल? हे कुंभक म्हणायचं का याला? कुंभकच्या मध्ये. कुंभक इज वेगळा. कुंभक म्हणजे तुम्ही फोर्सफुली करताय. मी श्वास घेतला आणि सोडताना त्याच्यामध्ये जो बारीकसा गॅप येतो तो तुरी आहे. ओ, आता हा जो मधला गॅप नंतर ओम चालू करतो तो आपला गॅप पकडायचा आहे, आणि तो तुरी अवस्था, तो फोर्थ स्टेज आहे ती. म्हणजे प्रत्येक काम करत असताना तो जर गॅप पकडता आला आपल्याला, तर आपल्याला तो फ्रीडम मुक्त होण्याकरता मदत करणार आहे. त्याला प्रॅक्टिस करू आपण, प्रॅक्टिसच येणार ते, बोलून होणार नाही ते. ओके. मेडिटेशनचे प्रकार 2-3 आहेत. एक कॉन्सन्ट्रेशन बेस आहे, एक रिलॅक्सेशन बेस, आणि आपल्या इथे ऑब्झर्वेशन बेस करायचं आपल्याला. आपला मेडिटेशनचा एम काय?
ऑब्झर्वेशन करताना मेडिटेशन व्हायला पाहिजे, ध्यान लागायला पाहिजे. मेडिटेशन शब्द चुकीचा आहे, पण ठीक आहे, तो वापरतो आपण रेग्युलरमध्ये, पण तो ध्यान लागायला पाहिजे. कोणतीही गोष्ट करत असताना ऑब्झर्व करता आलं तर तो ध्यानाचा प्रकार आहे आणि तो फ्रीडमला, मुक्ती करता काम येणार आहे. काही करत असताना, इव्हन तुम्ही वॉशरूममध्ये बसलेला आहात तरी ज्यावेळेस तुम्ही तो ऑब्झर्व कराल प्रत्येक पॅटर्न, तो तुमचा मेडिटेशन आहे. कोणतीही गोष्ट करताना लेट्स ट्राय. सॉरी. दिसते हे? मोठं करू का? दिसते आता? हो. अ, उ, म, वेकिंग, ड्रीम, डीप स्लीप, आणि त्याच्या मधला जो गॅप आहे तो तुरीय अवस्था. आपण एक कॉन्शियसली करतोय, एक सबकॉन्शियसली होऊन जातं, आणि हा जो करायचा आपल्याला तुर्यमध्ये, तो लक्ष देऊन करायचा आपल्याला. आपण ती प्रॅक्टिस करू आपण. ओके. सिट सायलेंटली, पाठ सरळ ठेवा. आता ओम म्हणताना ते बघा कसं म्हणायचंय. अ, तोंड उघडायचं, माउथ ओपन. नंतर उ, म, अ, उ, आणि ज्यावेळेस तुमचा हा म संपेल त्यास थोडा सायलेन्स मध्ये थांबायचं आपल्याला. तो जो गॅप आहे ना, तो ऑब्झर्व करा. त्याच्यात तुम्हाला काय वाटतं ते बघा आता. होल्ड द गॅप. स्वतः करा आणि मला तो गॅप मध्ये अनुभव सांगा काय येतो ते. ओके, कोणाचा अनुभव आहे काय? मला पहिल्याच म्हणजे ज्या वेळेला ओम म्हणत होती त्यावेळेला मला जाणवलं की एक जटा असलेलं एक मूर्ती दिसली. हम्म. आणि नंतर मग थोडासा प्रयत्न केला की नेमकं थोडंसं कन्फ्युजन झालं, बुद्धा की महावीर असं थोडं. त्या तेवढ्यातच एवढे सगळे विचार आले कन्फ्युजिंग की मग लगेच गॅप मुद्रा म्हणजे काय वाटलं? गॅपमध्येच हे सगळे हे सगळं ओके. ठीक आहे. विचारात येतात. आणि मग प्रश्न पडला लगेच की बुद्ध आहे की महावीर कसं समजणार. तर त्याचं पण उत्तर मिळालं की अशी हाताची मुद्रा म्हणजे ह्याची आहे ते ओके. क्लॅरिटी आली. ठीक आहे. दुसरं? लगेच म्हणजे कनेक्ट होऊ शकली. ठीक आहे ना, गुड. अनुभव आहेत ते सगळ्यांचे बरोबर आहेत. फक्त आपल्यात बंधन नको. आता जसं स्वातीनं सांगितलं की मला शिवाजी व बुद्धाची मूर्ती दिसली, हे तुमचं प्रोजेक्शन आहे. हे आपण विचार केलं होतं, ते प्रोजेक्टेड नको आहे आपल्याला. आपलं प्रोजेक्शन करायचं नाही, जे आहे ते बघायचंय. अवेअरनेस म्हणजे काय, मी आता जे कार्य करतो ते मला बघायचंय. जसं श्वास, आता कोणतरी सांगितले की मला
हार्ट बीट्सवर लक्ष गेलं, माझं श्वासावर लक्ष गेलं, हे ठीक आहे. पण आपलं एक्सटर्नल प्रोजेक्शन काही करायचं नाही त्याच्यामध्ये. डेली प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला करताना हे 12 वेळेस करायचं आहे ओम. नीट लक्ष द्या, 12 वेळेस करायचं आहे. आणि प्रत्येक गॅपमध्ये तुम्हाला काय जाणवतं हे लक्षात ठेवायचे. एक ओम संपला, दुसरा चालू करताना मध्ये जो गॅप येतो त्याच्यात तुम्हाला काय जाणवतं, काय अनुभव येतो, तो लक्षात ठेवायचा आहे आणि तो लिहून ठेवायचा आहे. फक्त 12 वेळेस करायचे. आणि नंतर तुमच्या दिवसात तुम्हाला जसं तुमचं काम असेल, समजा तर स्वाती रनिंग करते, तर रनिंग करताना तिथे अवेअर राहून रनिंग, माझा पाय पुढे चाललाय, शूजमध्ये जे प्रेस होतं, स्पॉन्ज असतो, त्या ह्याच्यावर स्पॉन्जवर पडायला लागला, व तो स्पॉन्ज प्रेस झालेला आहे, हे सगळं अवेअरनेस व्हायला पाहिजे. जेवता तुमचा स्पून उचलला, तुम्ही घास खाल्लेला आहे, मग आता वरण खाल्ले, भात खाल्ले, भाजी खाल्ली आहे, तुम्ही लोणच्याची फोडीचं टेस्ट घेतलेली आहे, जे काही करता ते अवेअरमध्ये करा. दॅट इज मेडिटेशन. आणि ऑटोमॅटिकली तुम्ही अशा स्टेजला याल, 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये तुम्ही फ्री होऊन जाल, हे मला ऑटोमॅटिक सगळं जमायला लागलेलं आहे. आणि ज्यावेळेस ती स्टेज येईल, दॅट टाइम यू आर कनेक्टेड विथ द डिव्हाइन लाईक बच्चा. मग तुम्ही जे बोलाल ते सत्य व्हायला लागेल. त्याच बोलताना पण अवेअरनेस पाहिजे, आपलं काय बोलतोय ते. सगळ्यात सर एक महत्वाचं. बोलू हा. एक बोलू सर. हा, बोला बोला. हे जे तुम्ही सांगताय ना, ही स्टेट आहे ना, ते तुम्ही एक ऍक्टिव्हिटी दिली होती प्रत्येक गोष्टीला ते मेजर करायची. ते हम्म. 1.5 महिना जवळपास मी 1.5 का 2 महिने ती फॉलो केली. त्याच्यामुळे आला हा अवेअरनेस की येस. म्हणजे जाणीवपूर्वक असं नाही, पण ते लक्ष जातं की काय करतोय आपण. तो एवढंच awareness म्हणजे येतो. कदाचित त्याच्यामुळे आता शांत वाटलं असेल. पण त्या त्या ऍक्टिव्हिटीचा बराच फरक पडलाय. येस, तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना जे करायचंय ते हो. त्या बंधनातून बाहेर होण्याकरता करायचं आपल्याला. आता आता बंधन आहे आपल्यावर, हे करायचंय म्हणून. पण बंधनातून बाहेर होण्यासाठी अवेअर व्हायचं आता आपल्याला. होईल, करता येईल. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. पण करायला तेवढंच हार्ड आहे. ऐकायला खूप सिंपल आहे, पण करायला खूप हार्ड आहे. प्रत्येक गोष्टीत अवेअर राहायचं आपल्याला. अनुभव शेअर करा दररोजचे दररोज, काय काय आहेत ते.